जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला एअरपोर्टवर जॉबला लागायचं आहे ॲज अ हाऊसकीपिंग लोडर म्हणून. तर फक्त 10वी पासवर आणि तुम्हाला कस्टमर सर्व्हिसमध्ये जॉबला लागायचं आहे तर फक्त 12वी पासवर 4200 प्लस जागांसाठी भारतीय एव्हिएशन सर्व्हिसेस यांच्यातर्फे भरती निघाली आहे. तुम्ही कुठेही राहतात, म्हणजे महाराष्ट्रातून कुठेही आहात, भारतातनं कुठून आहात, तुम्ही अप्लाय करू शकताय. सो चांगली संधी आहे. 10वी-12वीच्या बेसवर जॉब मिळतोय एअरपोर्टमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करणं सुरू झालंय. भरपूर दिवस आपल्या हातात आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्टवर असणार आहे. त्यामुळे ती टेस्ट कशी द्यायची, अभ्यास कसा करायचा, ती कशी होणार आहे, वयाची अट काय, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला जॉबची गरज आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, कारण की असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ आपण आणतोय. नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आता यांच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाऊन संपूर्ण माहिती सांगतो. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय भारतीय एव्हिएशन सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल पेजवर घेऊन आलोय. तुम्ही तारीख पण बघू शकताय, लेटेस्ट अपडेट असणार आहे. आणि कसल्या कसल्यासाठी भरती आहे तुम्ही बघू शकताय. एअरपोर्ट स्टाफ, कस्टमर सर्व्हिस यासाठी भरती आहे. त्याच्यानंतर लोडर झालं, हाऊसकीपिंग झालं, यासाठी पण भरती आहे. त्याच्यानंतर BSA इंग्लिशसाठी पण आहे, BSA हिंदीसाठी पण आहे. ओके. पण आज मी तुम्हाला या 2 पोस्टबद्दल सांगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड स्टाफ, जे की तुम्ही बघितलं असेल, हे जे प्लेन्स असतात त्यामध्ये ज्या प्रकारे सामान बॅगेज वगैरे भरलं जातं, तो जो लोडर असतात किंवा ती साफसफाई केली जाते, हाऊसकीपिंग असतं, त्याचं काम आहे. आणि त्यानंतर CSA म्हणजे कस्टमर सर्व्हिस एजंट, या प्रकारची ही भरती असणार आहे. या कंपनीबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे, तुम्ही ते वाचू शकताय, तिथे बघा दिलंय. हे ज्या प्रकारे इथे लोडिंग करतायत ते किंवा जी साफसफाई होत असते त्याबद्दल ही भरती आहे. ओके. ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, तुम्ही ते बघू शकताय. हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, संपूर्ण माहिती दिली आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट नंबर सुद्धा दिलेला आहे. ओके. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, 4200 प्लस जागांसाठी भरती होते आहे. सगळ्यात पहिली पोस्ट आहे कस्टमर सर्व्हिस एजंट. ओके. 10+2 म्हणजे 12वीच नाही, 10वी प्लस ITI किंवा 10वी प्लस डिप्लोमा किंवा 10वी प्लस 12वी झालंय, म्हणजे 10+2 काहीही तुमचं झालेलं आहे. तुम्ही अप्लाय करू शकताय 3108 जागांसाठी. स्टार्टिंगला सॅलरी 16 ते 30,000 रुपयांपर्यंत आपल्याला मिळते. लोडर आणि हाऊसकीपिंगसाठी तुम्ही अप्लाय करताय तर फक्त आणि फक्त 10वी पास आहात. अप्लाय करू शकताय. 12 ते 22,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते. 1103 जागांसाठी ही भरती होते आहे. ओके. जागा चांगल्या आहे. महत्त्वाचं, तुम्ही महाराष्ट्रातनं अप्लाय करू शकताय. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करणं सुरू झालंय. जसं की तुम्ही ते बघू शकताय. 1 जुलै 2026 पासून अप्लाय करणं सुरू झालंय. 5 ऑक्टोबरपर्यंत अप्लाय करू शकतो. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, जवळपास 3 महिने आपल्या हातात आहे अप्लाय करण्यासाठी. त्यामुळे टेन्शन नाही आहे. पण एक्झाम कशी होणार आहे, कारण की ते ऑफलाईन किंवा ऑनलाईन कम्प्युटर एक्झाम असणार आहे, CBT. याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ओके. कशी एक्झाम असणार आहे तर 90 मिनिटाची असणार आहे, म्हणजे 1.5 तासाची एक्झाम असणार आहे. आणि एक्झाम झाल्या 10 दिवसामध्ये रिझल्ट लागणार आहे. म्हणजे तुमची जॉईनिंगचं पण तुम्हाला लगेच समजून जाणार आहे. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर ॲप्लिकेशन करायचं, त्याच्याबद्दल गाईडलाईन्स दिलेल्या आहे. यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, त्यामुळे तुम्ही सगळी चेक करू शकताय. लिंक फर्स्ट कमेंटमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके. अजून खाली स्क्रोल करा. या गाईडलाईन्स संपल्यानंतर तुम्हाला कुठले डॉक्युमेंट लागणार आहे त्याची माहिती दिली आहे. जसं की बघा, ॲडमिट कार्ड अलोंग विथ सेल्फ डिक्लेरेशन, म्हणजे जेव्हा आपण एक्झामला जाऊ तेव्हा कुठले डॉक्युमेंट लागणार आहे ते दिलं आहे. एनी वन व्हॅलिड ओरिजिनल फोटो आयडेंटिटी प्रूफ, जसं की पॅन कार्ड, कॉलेज कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID या प्रकारचं लागणार आहे. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर कुठले डॉक्युमेंट फॉर्म भरायला लागणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. जसं की बघा, बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट किंवा मार्कशीट. ओके. ज्याच्यावर तुमचं नाव वगैरे असेल. त्याच्यानंतर व्हॅलिड गव्हर्नमेंट ID प्रूफ, जसं की आधार कार्ड चालू शकतंय, पासपोर्ट चालू शकतंय, बँक पासबुक चालू शकतंय, वोटर ID कार्ड चालू शकतंय, ड्रायव्हिंग लायसन्स असू शकतंय. त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, म्हणजे तुमचं सर्टिफिकेट 10वी किंवा 12वी झालंय त्याचं सर्टिफिकेट. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीत नसाल तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, फोटोग्राफ लागणार आहे, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस लागणार आहे. ही सगळी माहिती आलेली आहे. ओके. फॉर्म कसा भरायचा तर यांच्याच ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. आता समजा तुम्हाला कस्टमर सर्व्हिससाठी अप्लाय करायचं तर यावर क्लिक करायचं आहे. सगळी माहिती आलेली आहे.
काही काही फेक भरती निघत असतात त्याची माहिती दिली आहे. आपण ऑफिशियल वेबसाईटवरून अप्लाय करतोय, तर अप्लाय या म्हणायचं आहे आणि हा फॉर्म आपल्यासमोर आलाय. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव, लास्ट नेम म्हणजे आडनाव, ईमेल ॲड्रेस, WhatsApp नंबर, कारण की WhatsAppवर तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील. जन्मतारीख, प्रिफर्ड लँग्वेज कुठली आहे तुम्हाला, कारण की हिंदी, इंग्लिशमध्ये आपण देऊ शकतोय. मराठी आहे तर मराठी तुम्ही सिलेक्ट करू शकताय. अप्लाय फॉर कशासाठी अप्लाय करतोय, तर आपण कस्टमर सर्व्हिस एजंटसाठी करतोय की हाऊसकीपिंगसाठी करतोय. 10वी पास असाल तर हे करा. 10+2 झाले तर हे करा आणि रजिस्टर म्हणायचं आहे. अशा प्रकारे आपण इथे अकाउंट क्रिएट करतो आणि अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आपला मोबाईल नंबर, जन्मतारीख, अप्लाय कशासाठी करतो हे टाकून लॉग इन करायचं आहे आणि पूर्ण फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक्झामिनेशन फी इथे असणार आहे, तर किती आहे तुम्ही बघू शकताय. कस्टमर सर्व्हिस एजंटसाठी 410 प्लस GST आणि लोडर हाऊसकीपिंगसाठी 350 प्लस GST अशी आपली फी असणार आहे. ती आपण फॉर्म भरतानाच आपल्याला भरायची आहे. ओके. अजून खाली स्क्रॉल केल्यानंतर वयाची अट दिलेली आहे. कमीत कमी तुमचं वय 18 पाहिजे आणि जास्तीत जास्त वय तुमचं 27 पाहिजे. 1 जानेवारी 2027 रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे 27. म्हणजे बघा, अनेक जणांना संधी जे 17 वर्षाचे असतील तोपर्यंत 18 वर्ष झाले तर फायदा आहे. अनेक जणांचं 27चं 28 होऊन जाईल, त्यामुळे ते एलिजिबल नसेल. त्यामुळे काही काही जणांसाठी संधी पण आहे. 1 जानेवारी 2027 रोजी तुम्हाला कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. ओके. आणि पोस्ट ऑफ लोडर हाऊसकीपिंग कॅन्डिडेट मस्ट हॅव अटेंड अ मिनिमम 18 वय तुमचं पाहिजे आणि जास्तीत जास्त 30 पाहिजे. कस्टमर सर्व्हिससाठी 27 आणि हाऊसकीपिंग म्हणजे 10वी पासवर अप्लाय करताय तर 30 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. एज्युकेशन क्वालिफिकेशन ऑलरेडी सांगून झालंय. यासाठी 10+2 पाहिजे, हाऊसकीपिंगसाठी 10 पाहिजे. ओके. सिलेबस काय, कारण की जी एक्झाम असणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर बुक मी इथे टॅग करून देईल, जेणेकरून तुम्ही स्टडी सुरू करू शकताय. हिंदी, इंग्रजीमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकताय. आता पहिली इंग्रजीमध्ये आहे, तर व्होकॅब्युलरी, त्याच्यानंतर बघा हे सगळं सिलेबस आहे. याचं बुक मी टॅग करून दिलं आहे. 20 मार्क याच्यासाठी असणार आहे. अजून खाली स्क्रोल करा, त्याच्यानंतर करंट अफेअर्स बुक मी इथे टॅग करून दिलं आहे. 15 मार्कांसाठी सायन्स अँड एव्हिएशन याबद्दल बेसिक माहिती 10 प्रश्न, 10 मार्क. त्याच्यानंतर सोशल सायन्स 15 मार्क अशा प्रकारे असणार आहे. ओके. त्याच्यानंतर मॅथ्स, रिझनिंग म्हणजे थोडक्यामध्ये 10वीच्या बेसवरच तुमचे हे एक्झाम असणार आहे. त्यामुळे 10वीचा सिलेबस इथे असणार आहे, जास्त अवघड नाहीये. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला ही पास करण्यासाठी कमीत कमी 35% पाहिजे. 35% असेल तर तुम्ही क्वालिफाय कराल. इथे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25 ची, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर मोड अँड मीडियम ऑफ एक्झामिनेशन जी कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे ती तुम्ही हिंदी, इंग्रजीमध्ये देऊ शकता. इंग्रजी सब्जेक्ट इंग्रजीमध्ये असेल, बाकी तुम्ही हिंदीमध्ये देऊ शकताय किंवा संपूर्ण तुम्ही इंग्रजीमध्ये देऊ शकताय. डिफिकल्टी कशी असणार आहे, तर 10वी-12वीच्या बेसवर ही असणार आहे. त्याच्यानंतर मार्किंग सिस्टीम कशी आहे, तर 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग आहे, तुम्हाला सांगून झालेलं आहे. एक्झाम सेंटर्स कुठले आहेत, तर जे तुमचं जवळचं सेंटर आहे फॉर्म भरताना आपल्याला सिलेक्ट करायचं. जसं की आता आपण महाराष्ट्रामध्ये बघू. महाराष्ट्रामध्ये तुम्ही ते बघू शकताय मुंबई, पुणे, नागपूर, त्याच्यानंतर नाशिक, ठाणे, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, नांदेड हे आपले महाराष्ट्रातले सेंटर आहे. मग जे पण तुमच्या जवळ असेल, समजा मुंबईमध्ये राहताय किंवा नांदेडमध्ये राहताय, जे पण जवळ आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, तर तुमची रिटर्न एक्झाम होईल. 35% प्लस तुम्हाला पडले तर तुम्ही एलिजिबल व्हाल. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. अशा प्रकारे ही भरती असणार आहे. संपूर्ण माहिती PDF आपल्या WhatsApp, Telegram चॅनलवर टाकली आहे. जॉइन करा. लिंक फर्स्ट कमेंटमध्ये आहे, डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यामुळे चांगली संधी सोडू नका आणि अशाच अपडेटसाठी आयकॉनिक मराठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.